आणि थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरातली सुद्धा बघतोय। तिथे इम्तियाज जलील यांची देखील ही पार्टी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। नॉनव्हेज करण्यास 15 ऑगस्ट आणि जिथे जिथे महानगरपालिकांकडनं किंवा एकूणच तिकडे जी काही बंदी आज चिकन मटण खरेदी विक्रीवरती जी काही बंदी घालण्यात आली आहे यामध्ये इम्तियाज जलील यांनी आपल्या बाजूला 2 खुर्च्या मांडलेल्या आहेत, ज्यावरती एके ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव लिहिलेलं आहे। आणि याच संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं। सिद्धार्थ, इम्तियाज जलील यांची तिथे पार्टी सुरू आहे चिकन मटण, बाजूला 2 खुर्च्या कोणासाठी ठेवल्या आहेत? निश्चितपणे इम्तियाज जलील यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता त्यांनी पार्टीला सुरुवात केलेली आहे। आणि जसं बघतोय आपण की टेबलवर 2 नावांच्या पाट्या ठेवल्या आणि 2 खाली खुर्च्या सुद्धा ठेवलेल्या आहेत। यामध्ये महानगरपालिकेचे जी श्रीकांत आयुक्त आहेत आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं होतं, मात्र ते काय आले नाही। त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये इम्तियाज जलील ज्या ठिकाणी चिकन मटण रायता यात सेवन करतायत, जसं त्यांनी जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं निश्चितपणे या ठिकाणी त्यांनी ज्यांना बोलवलं त्यांनी यायचं टाळलेलं आहे। मात्र आता ते एकटेच या ठिकाणी बिर्याणी आणि रायता असेल किंवा कंटकी या सगळ्या गोष्टींचा ते या ठिकाणी आस्वाद घेत आहेत। मात्र निश्चितपणे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे खात नसेल त्यांचा मी सन्मान करतो, मात्र मी खातोय म्हणून माझा तिरस्कार नको, तर तुम्ही माझा सुद्धा सन्मान करा। एक वेगळ्या पद्धतीचा रिॲक्शन त्यांची आहे। आणि एकंदरीतच आपण बघतोय ते थोड्या वेळातच मीडियाला एकंदरीतच बोलणार आहेत या ठिकाणी। मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी ते चिकन मटनचं सेवन करताय। बरं सिद्धार्थ, ही आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय एक्सक्लुझिव्ह। आज 15 ऑगस्ट आणि काही ठिकाणी चिकन मटण खरेदी विक्रीवरती बंदी आहे, मात्र याचाच निषेध करत अनेक जण आज चिकन मटण पार्टी करतायत। तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड, तर इथे छत्रपती संभाजीनगरामध्ये इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्त यांना देखील निमंत्रण दिलेलं होतं, मात्र ते आले नसल्यामुळे त्यांच्या नावाच्या खुर्च्या या रिकाम्या ठेवलेल्या आहेत आणि स्वतः ते चिकन मटण खातायत। आज 15 ऑगस्ट आणि काही ठिकाणी जे काही मनपाचे आदेश आहेत की आज खरेदी आणि विक्री नको, या आदेशाचा निषेध केला जातोय आणि इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःच पार्टी करतायत। मुख्यमंत्र्यांच्या नावाने आणि मनपा आयुक्तांच्या नावाने खुर्ची त्यांनी रिकामी ठेवलेली आहे। आमंत्रण दिलं मात्र ते आले नाहीत आणि म्हणूनच स्वतःच ते चिकन मटण पार्टी करतायत। मुझे गुना के दिन याद आते लगे हुए सर, बोलिए सर। तुम्ही या ठिकाणी खाणं सुरू केलेलं आहे, निमंत्रणाला लोक आलेले नाहीत। यस सर, यस सर, यस। चिकन प्लेट क्यों? अरे यार काय आहे की सर्वप्रथम मी जसं सांगितलेलं आहे की आज इंडिपेंडन्स डे आहे। आपल्या देशातला सर्वात मोठा सण कोणता असतं तर ते 15 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिनाचा दिवस असतं आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आज मी माझ्या घरी एक पार्टी ठेवली होती। मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण दिलं होतं आणि माझा उद्देश एकच होता की या देशामध्ये आपण खूप कष्टाने स्वतंत्र आपण हासिल केलेलं आहे आणि इतकं वर्ष होऊन सुद्धा ती मानसिकता आपली आतापर्यंत जिवंत राहिलेली असेल तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज माझ्या घरी बिर्याणी असू द्या, कंटकी चिकन असू द्या, रायता आणि दुसरे काही आयटम्सही तयार केले होते। आणि मी मुख्यमंत्र्यांना आणि जे आयुक्तांनी जे निर्णय घेतलं होतं की आजच्या दिवशी हे मटनचे आणि चिकनचे दुकान उघडे राहणार नाही आहे, बंद करण्याचे जे फरमान केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की खाण्यासाठी कोणती बंदी नाही आहे। मग काय त्यांनी साध्य केलेलं आहे? ठीक आहे, मी मटन चिकन काल घरी आणून ठेवलं होतं आणि त्याच्यातून हे बिर्याणी तयार केलेली आहे। कुठेतरी आम्हाला हे सरकारला संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे की लोकशाही आणि हुकुमशाही याच्यामध्ये आपल्याला फरक समजतं का? डिक्टेटरशिप आणि डेमोक्रेसी, इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री।
महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, काही अधिकाऱ्यांचा काही आयुक्तांच्या हुकुमशाही नाही आहे. आणि समजा त्यांना असं वाटत असेल की काही उत्सव आहे, कोणत्या धर्माचा उत्सव आहे, तर सरकारने त्याच्या बाबतीत पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे एका आयुक्तांच्या मनमानीप्रमाणे हे राज्य चालणार असेल का? की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी त्यांना इख्तियार आहे, मग त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे उत्सव साजरा होणार नाही आहे का? याच्यामध्ये जात धर्मचा विषय येत नाही आहे. जग कुठे चाललेलं आहे, आपण कोणत्या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे की इम्तियाज जलीलने हे जेवण करायला पाहिजे का, आज खायला पाहिजे का, दुकान आपण उघडी ठेवायला पाहिजे का? ज्यांना जे करायचे आहे ते करू द्या ना. उसमें आपण स्वतंत्र कशाला म्हणतं? आज हे मुख्यमंत्री साहेब आले असते, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे आयुक्त आहे जी श्रीकांत साहेब, तर मी आवर्जून त्यांना हे प्रश्न विचारले असते की साहेब मला थोडा समजावून सांगा की फ्रीडमचा अर्थ काय आहे, इंडिपेंडेंसचा अर्थ काय आहे, आजादी का मतलब क्या आहे, डेमोक्रेसी आणि डिक्टेटरशिप याचा फरक काय आहे, हे त्यांना विचारलं असतं. पण बहुतेक ते आले नाही. पण आपल्या मार्फत मी पुन्हा असा अधिकाऱ्यांना आणि असा सरकारला हे सांगू इच्छितो की दररोज मी हे खात नाही. मी आज माझ्या देशाचा स्वतंत्र दिन आहे, मी सेलिब्रेट करत आहे आणि त्यांना ठणकावून सांगत आहे की तुम्ही डिक्टेटरशिप करा, तुम्हाला जे करायचे आहे, पण या देशाने मला 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 मध्ये या देशाने मला लोकशाही दिलेली आहे. मी इंडिपेंडंट झालेला आहे. काय बोलायचं, काय खायचं, कसं खायचं, कधी खायचं हे मी ठरवणार आहे. कोणते सरकार आणि कोणी अधिकारी मला सांगू शकत सर, नाही. तुम्ही गोकुळाष्टमीचं ते कारण सांगून मीठ नका खाऊ म्हणता, तुम्ही म्हणता आमच्या ईद आल्यानंतर दारू पिऊ नका. ही स्पर्धा अशीच वाढत जाईल, वातावरण खराब होईल. काय आहे की मला माहित आहे की ठीक आहे ना बाबा, आमची ईद आहे, मग तुम्ही सम्मान करणार का? आमची भावनाचा आदर करणार का तुम्ही? आणि कशाला? ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना. आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो. पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे करके उसमें. हे आपण काय आहे की थोडी आपली मानसिकता बदलण्याची गरज आलेली आहे. आता मी ही केलं, अनेक असे भक्त असतील भाजपचे, अनेक असे भक्त असतील, ते याला जातीची जोडून काही देणं घेणं नाही आहे. याचा संबंध जाती धर्मची काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही हे जे फालतू धंदे करू लागलेले आहे, देशासमोर कोणते मुद्दे महत्वाचे आहे ते मुद्दे न घेता तुम्ही मला सांगणार आहे की देशामध्ये आज प्रमुख मुद्दा हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये मटनची आणि चिकनची दुकानं उघडणार का नाही उघडणार. काही आयुक्तांनी म्हटलं की नाही आम्ही नाही उघडू देणार आहे, काही आयुक्तांनी म्हटलं नाही उघडू द्या, चालतं. तुम्ही काही पॉलिसी डिसिजन घेतलं असतं तर इतका विवाद झालाच नसतं, आम्ही आदर केलं असतं. पण काय आहे की असंच फालतू गोष्टीमुळे आपण जे मुद्दे काय आहे देशामध्ये आज चर्चा काय कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे, जर ज्या वोट चोरीप्रमाणे जे सत्तेमध्ये येऊन बसलेले आहे ते महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्याचं विक्टिम मी पण आहे. देशामध्ये जर सत्ता झालेली आहे कशामुळे झालेली आहे, ते वोट चोरीच्या आधारावर. पण आपण मुद्दे काय चर्चा करत आहे की मुंबईमध्ये कबुतरांना आपण जेवण घालायला देणार नाही देणार, कबूतर असायला पाहिजे नाही असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये एक हत्ती अंबानी साहेबांनी पळून घेतले, तर हे मुद्दा. दिल्लीमध्ये मुद्दा काय चाललेला आहे की कुत्रे रस्त्यावर फिरायला जाऊ का नाही, कुत्र्यांना परवानगी दिली जाणार का नाही दिली जाणार. हे कुत्र्या, कबूतर, हत्ती या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे. लाज नाही वाटते? सुप्रीम कोर्टाने पूर्ण आदराने मी सांगतो की इतका मोठा मुद्दा वोट चोरीचा समोर आलेला आहे, दररोज त्यांनी हिअरिंग घ्यायला पाहिजे होती. रात्री सुप्रीम कोर्टाने बसायला पाहिजे होतं की हे आरोप केलेले आहे आणि समजा ज्यांनी आरोप केलेले आहे ते चुकीचे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. पण नाही, मुद्दा काय, कबूतर अनाज डालेंगे क्या उसको, हत्ती को लाएंगे क्या वापस, कुत्ते सड़क पे चलेंगे क्या नहीं चलेंगे, हे मुद्द्यावर चर्चा करत आहे. तुम्ही इकडे नळीचं जेवताय, मात्र आता भाजपच्या एका आमदाराने पुरणपोळीच्या जेवणाचा भेद केलेला. पुरणपोळी तर माझ्या घरीही मी तयार करतो. कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे, खायला तिथं कसलाही प्रकारचं बंधन नाही आहे की पुरणपोळी खायचं नाही खायचं करके. मी तर त्यांनाही आमंत्रण केलं होतं. आणि समजा ते आज नॉनव्हेज खाणार नसेल तर मी एक व्हेजिटेरियनची डिश तयार केली होती. व्हेजिटेरियन डिश यासाठी की मी तुमच्या
आदर करतो की तुमचा सण असेल, तुम्ही आज खात नसेल तर तुम्ही व्हेजिटेरियन माझ्यासोबत खा. पण फक्त आता मी बिर्याणी तर तुम्ही हे तो पुरणपोळी करणार असेल तर मी त्या भाजपच्या मंत्र्यांना नेत्यांना सांगणार आहे मलाही बोलवा, मी पण येतो. आणि आपण दोघं मिळून जे खरं आहे ते खरं सांगायचे, जे खोटं चाललेलं आहे या राज्यामध्ये या देशामध्ये आपण एका भक्त म्हणून, आपल्या पक्षाचे आपल्या नेत्यांचे भक्त म्हणून नाही, एका देशाचे एक प्रामाणिक नागरिक म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला विचारा की इम्तियाज जलीलने जे केलेलं आहे ते खरं आहे का करके. कट्टर भारतीय जनता पार्टीचा समर्थक ही कॅमेरावर तर वेगळं बोलतील की नाही हे असं आहे तसं आहे, कॅमेरा बंद करा आणि विचारा ते म्हणते काही फालतू धंदे आमचं सरकार करू लागले. मुद्द्यांचा विषय काढला गेला असता. संभाजीनगरमध्ये एक मुद्दा झाला. अजित पवार आले होते, भर भाषणात ते म्हणाले की संभाजीनगरमध्ये पैठणवर रस्ता बनवता, मग त्याच्याखाली पाईपलाईन टाकता, मग रस्ता पडायचा का. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, 30 कोटीचा तो रस्ता केला होता, कुठे गेला खड्ड्यात. त्या ठिकाणी कानपिचक्या दिला इथल्या सर्वच नेत्यांना विकास कामावर की काय वाटोळं केलंय म्हणून. कशाला कानपिचक्या देऊन काय आहे, भाषणामध्ये काय करतं. मी अजितदादांना हे प्रश्न विचारतो, कोणत्या अधिकाराला तुम्ही सस्पेंड केले सांगा मला. हे असा पैसा, जनताच्या पैशाचा लूट होत असेल तर कोणत्या नेत्याला तुम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड केले, कोणत्या अधिकाऱ्यावर तुम्ही ऍक्शन घेतलेले आहे. भाषणासाठी, टाळ्या घेण्यासाठी अशाच नेते भाषण करतात मोठ्या सभेमध्ये, पण कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे, नाही करत आहे तुम्ही. चला बिर्याणीचा मला आस्वाद घेऊ द्या. कसं झालंय साधारण तुम्ही खाता आता? खूप चांगला. आता आपल्या सर्वांना विनंती आहे की माझ्यासोबत या, आपण जेवण करू. आपण सोबत नक्की. आता सगळ्यांसोबतच बोलायला आपण निश्चित बघितलं आपण या ठिकाणी इम्तियाज जलील या ठिकाणी खायला आलेले आहेत. बरं मग आतमध्ये घ्या. जाऊ द्या. पार्टी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये मनपा आयुक्त श्रीकांत यांना देखील त्यांनी त्यांच्यासाठी एक खुर्ची ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील एक खुर्ची ठेवलेली आहे आणि त्या दोघांना देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून निमंत्रण दिलं होतं आणि ते आले नसल्या कारणाने त्यांच्यासाठी एक खुर्ची देखील त्यांनी एक अशी ठेवलेली आहे आणि स्वतःही ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बिर्याणी पार्टी करतात.